नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे। सकाळी राज्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या। तर आता पुण्याच्या मतदान केंद्रातील परिसरात काँग्रेस बूथ बंद पाडून पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप अरेरावी करत असल्याचा आरोप पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केलाय। आपण निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली असून ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत। काय म्हणालेत मोहन जोशी, ऐकूया। पुणे लोकसभा मतदारसंघ हे जे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे एक लेखी निवेदन दिलेलं होतं की अशा पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे। आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणेला ताब्यात घेऊन उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या पोलिंग एजंटच्या फॉर्मवर सह्या म्हणजे स्पेसिफिक सह्या नाही आहेत असं नाही, असं काही नसताना टेक्निकल कारण देऊन ज्यावेळेला मतपेट्या सील करायचा कार्यक्रम असतो त्याच वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटांना अनेक मतदान केंद्रावर बाहेर रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तो आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी हाणून पाडला। मी ताबडतोब त्या ठिकाणी फोन केला आणि अशा छोट्या गोष्टीवर हे करून आता अनेक ठिकाणी जिथं काँग्रेसचे बूथ आहेत ते बूथ तळजाईचा भाग असेल, सहकारनगरचा परिसर असेल, वानवडी असेल, आता एका तासामधली ही परिस्थिती आहे की तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे बूथच तिथं काढून टाका म्हणून हे केलं। माननीय मी आता निवडणूक आयोगानं सांगितलं आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर पुणे कॅन्टोन्मेंट विभागामधल्या अनेक बूथवर तिरंगी जे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे त्या कलरचं त्यांनी मांडव टाकून बूथ रस्त्यावर टाकलेले आहेत। म्हणजे त्यांना परवानगी द्यायची आणि काँग्रेसची बूथ टाकायची अशा पद्धतीने जो काही एक या पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर आणून दबाव टाकण्याचं काम केलेलं आहे। पुणेकर मतदार या अशा गोष्टींना अजिबात थारा देणार नाही, दबावाला झुकणार नाही आणि ही निवडणूक ही जनतेने आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे। आणि मगाशी मी सांगितलं होतं की धनशक्तीच्या ह्यांचा जो धनशक्ती सत्ता याचा जो गैरवापर करण्याचा ह्यांनी काम केलेलं आहे त्याला आम्ही निश्चितपणे पुणेकर मतदार त्यांना धडा शिकवतील आणि जनशक्तीचा विजय करतील। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।